सो इट्स अ डे 2 ऑफ आवर वेव्स आणि तुम्ही बघू शकतात की आता आपण चाललेलो आहे डी वाय पाटील स्टेडियमला. येस, तुम्ही म्हणाल की यार डे 1 तर जिओ वर्ल्डमध्ये होता, आता डी वाय पाटील स्टेडियमला काय. सो एक कॉन्सर्ट होता ए आर रहमानचा, तो पण वेव्सनेच अरेंज केलेला होता आणि मी विचार केला की आपण आहेच तर मग डी वाय पाटीललाही जाऊ आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवू. सो चला आपण आज बघूया डी वाय पाटील स्टेडियममधला कॉन्सर्ट ए आर रहमान यांचा आणि तुम्हालाही दाखवतो. स्टे ट्यून. सो ॲज युजल ए आर रहमान यांचा कॉन्सर्ट असल्यामुळे सगळे तिकीट सोल्ड आउट होते आणि गर्दी पण खूप होती. आम्ही ऑलमोस्ट तिथे 6:15 6:30ला पोचून गेलो होतो, कारण आम्ही बाय कार गेलो होतो. बऱ्यापैकी ट्रॅफिक पण आम्हाला लागली होती. शोचा टाईम 6 वाजेचा होता, पण 6:30ला पोचलो आणि आम्ही जस्ट एंट्री केली आणि शो सुरू झाला. सो तुम्ही तिथे जी डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आहे तिच्या कॅम्पसमधनं तुम्हाला गेट नंबर 7, गेट नंबर 8, गेट नंबर 6 तिकडे जायला रोड आहे. सो हे तिकडूनच जात असतानाचा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते. आणि येस, ऑफकोर्स चेकिंग तिथे होते, कारण असं मोठा इव्हेंट म्हटलं की चेकिंग इज द मस्ट. वाईब जे होते ना ते खूप भारी होते. मला पुन्हा माझे IPL मॅचेसवाले डेज आठवले होते, कारण आपण मुंबईला पुण्याला IPL मॅचेस बघितल्या होत्या आणि तेव्हा जसा फील येत होता स्टेडियमचा तोच सेम फील तसा मला आला. पण जरी स्टेडियमचा फील सेम होता पण कॉन्सर्टचा फील खूप खूप नेक्स्ट लेवल होता. म्हणजे मी मॅचेस वगैरेला कम्पॅरिझन करूच शकत नाही, कारण हा कम्प्लिटली डिफरंट सेगमेंट आहे. पण आउटस्टँडिंग म्हणजे साऊंड, ए आर रहमान यांचा आवाज, ते म्युझिक, एव्हरीथिंग. म्हणजे दिस इज जस्ट 10% और मे बी 20% ऑफ कोल्ड प्ले. पण मी विचार केला की यार हे जर या लेवलला असेल, हा साऊंड एवढा खतरनाक या लेवलला असेल, तर कोल्ड प्ले जे डी वाय पाटीलला झालं होतं ते कोणत्या लेवलला झालं असेल. माइंड ब्लोईंग, खूप खूप अफलातून. सगळे सॉंग्स ए आर रहमान यांचे सगळे सॉंग्स हिटच आहेत, तुम्हालाही माहिती, त्यांनी कंपोज केलेले किंवा म्हटलेले. पण ते तिथे डी वाय पाटीलमध्ये काहीतरी वेगळेच वाटत होते, खूप भारी. म्हणजे अजूनसुद्धा माझ्या डोक्यात ते सॉंग्स वाजत आहेत. खूप बेस्ट एक्सपिरियन्स. इट्स अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आणि मी नक्की रेकमेंड करेल, कधीही तुम्हाला कुठल्याही स्टेडियमला कॉन्सर्टला जाण्याचा चान्स मिळाला किंवा तुमची इच्छा झाली तर नक्की जा, तुमच्या सिटीमध्ये असला तर. कारण दिस इज अ नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स. कारण ते ॲटमॉस्फिअर कम्प्लिटली चेंज असतं. म्हणजे तो एक्सपिरियन्स शब्दात सांगण्यासारखं नाही. मी कितीही सांगितलं खूप भारी एक्सपिरियन्स वगैरे, सो शेवटी तुम्हाला तो अनुभवावा लागेल. सो नक्की विजिट करा. आणि येस, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही कॉन्सर्ट कसा वाटला, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू वेव्स समिट 2025.